सप्तशृंगी इमारत दुर्घटनेनंतर बेघर झालेल्या रहिवाशांनी गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे धाव घेतली। आमचा संसार उद्ध्वस्त झाला, तो पुन्हा उभा करण्यासाठी मदत हवी, अशा हळव्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला, 6 जण जखमी झाले आणि 50हून अधिक कुटुंब रस्त्यावर आली। तात्पुरती आसरा दिला गेला नूतन विद्या मंदिर शाळेत, पण आता शाळा सुरू होणार, पावसाळा सुरू होणार आणि आसऱ्याची शाळाही बंद होणार। हे आंदोलन नाही, निवेदन आहे, सेक्रेटरी रेखा पाठारे म्हणाल्या। पण त्यांच्या डोळ्यातील आसवांनी शासकीय मशिनरीच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मृतांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली 5 लाखांची मदत त्वरित मिळावी, जखमींना उपचारांसाठी आर्थिक आधार मिळावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं पुनर्वसन व्हावं। 15 मिनिटं मिळाली संसार उचलायला, पण त्या वेळेत आमचं संपूर्ण आयुष्य निसटून गेलं। हे बोलताना रेखा पाठारे यांना रडू कोसळलं। आज बेघर झालेल्या या रहिवाशांना आधाराची, न्यायाची आणि माणुसकीची गरज आहे। वाढणारा पाऊस त्यांचं दुःख अधिक खोल करतोय। आता सरकारने फक्त आश्वासनाचं नाही तर निर्णयाचंही छत्र धरायला हवं। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण।